जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते ज्यांना नाव मिळतं जन्माने आणि दुसरे ते जे नाव कमवतात मेहनतीने. पण आजची कथा आहे अशा व्यक्तीची ज्याला नावही मिळालं, सत्ता देखील मिळाली आणि तरीही त्याने स्वतःचा मार्ग, स्वतःचे स्वप्न, स्वतःची ओळख स्वतःच निर्माण केली. हो, तो नेता होऊ शकला असता, तो मंत्री होऊ शकला असता आणि कदाचित काही वर्षांनी तो मुख्यमंत्री म्हणूनही समोर आला असता. पण त्याने निवडली लाईट्सची दुनिया, त्याने निवडलं कॅमेराचं सत्य, त्याने निवडला मंच, पडदा आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज. आज आपण उलगडणार आहोत त्या माणसाची जर्नी ज्याने बॉलिवूडला कॉमेडी दिली, ड्रामा दिलं, व्हिलन दिला आणि मराठी सिनेमाला दिले माऊली, वेड यांसारखे सुपरहिट चित्रपट. हो, आपण बोलतो आहोत रितेश देशमुख, द जेंटलमन स्टार. या डॉक्युमेंटरीमध्ये पाहणार आहोत त्यांचं संपूर्ण फिल्म करिअर, त्यांचे बॉक्स ऑफिस चॅप्टर्स, त्यांनी केलेल्या सर्व हिट मूव्हीज, त्यांची मॅसिव्ह लाईफस्टाईल, त्यांच्याकडे कोणत्या लक्झरी कार्स आहेत, त्यांची नेट वर्थ किती आहे आणि त्याच्या सक्सेसची खरी स्टोरी काय आहे. ही कथा आहे एका राजकारण्याच्या मुलाची जो स्वतःच एक सुपरस्टार बनला. त्यांचा जन्म 22 डिसेंबर 1978 रोजी लातूर येथे झाला. एक प्रभावशाली कुटुंब. घरात विलासराव देशमुख, महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर, बाहेर जनता आणि मध्ये एक मुलगा ज्याचं बालपण चमकदार नव्हतं, ते जबाबदारींनी भरलेलं होतं. तो मुलगा जिथे जाई तिथे लोक कायम कुजबूज करायचे. हा तर सीएमचा मुलगा आहे, याला तर वेगळं करायची काहीच गरज नाही. पण त्या मुलाच्या मनात सतत एकच आवाज घुमत होता, मला माझं नाव स्वतःच्या जोरावर कमवायचं आहे. तो आर्किटेक्चरकडे ओढला गेला. स्केचबुक त्याचा पहिला मित्र, डिझाईन त्याची पहिली भाषा, सर जे स्कूल ऑफ आर्किटेक्चर त्याचं पहिलं रंगमंच आणि मग US, जिथे त्यांना मोठं जग बघितलं. रितेशच्या मनात एक गोष्ट क्रिस्टल क्लिअर होती, मी कुणाची शॅडो बनणार नाही. मला माझं नाव स्वतःच्या जोरावर कमवायचं आहे. त्यांनी स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. 2003 मध्ये तुझे मेरी कसम हा त्यांचा पहिला चित्रपट आला. सगळ्यांचं लक्ष जेनेलियावर गेलं, पण बॅकग्राऊंडमध्ये एक शांत, क्लीन, इनोसेंट फेस माणसांच्या मनात हळूहळू उतरत होता. तो म्हणजे रितेश देशमुख. लोक म्हणाले, हा तर स्टार किड आहे, याला काय स्ट्रगल असणार. पण खरी गोष्ट काय, बॉलिवूडमध्ये अभिनयाची पार्श्वभूमी नसलेला ॲक्टर, तो कितीही मोठ्या घरातून आला तरी त्याचा जर्नी शून्यापासूनच सुरू होते. रितेशलाही हे सगळं शून्यापासूनच सुरू करावं लागलं. पहिले काही चित्रपट ॲव्हरेज, काही तर फ्लॉप. काहींना तो फक्त रोमॅन्टिक बॉय वाटला, काहींना तो फक्त एक चांगला मुलगा. पण तो स्वतःच्या मनात एक वेगळं विश्व तयार करत होता. आणि मग आला टर्निंग पॉइंट. कॉमेडी ही सिंपल नसते, ती कॅल्क्युलेशन असते. एक्सप्रेशन्स, पॉज, बॉडी लँग्वेज, टायमिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं धाडस. मस्ती, क्या कूल है हम, धमाल, हाऊसफुल सिरीज, ग्रँड मस्ती, या प्रत्येक फ्रँचायझीमध्ये एक नाव लोकांच्या मनात कोरलं गेलं, रितेश देशमुख. तो प्रत्येक सीन जिंकत असे. तो सार्कास्टिक वन लाइनर्सने ऑडियन्स फुलवायचा आणि त्याची एनर्जी, अहो ती म्हणजे थेट 440 वोल्ट्स. सगळेजण म्हणू लागले की कॉमेडी जॉनरला एक नवा सुपर हिरो मिळालाय. कॉमेडीने लोकांना हसवलं, पण अचानक रितेशने मुखवटा काढला. एक विलन. त्याचा फर्स्ट एंट्री सीन, हातात टूल बॉक्स, थंड चेहरा, डोळ्यात काळोख. थिएटरमध्ये पिन ड्रॉप सायलेन्स. लोकांनी श्वास रोखला. हा तोच रितेश ज्यामुळे आपण हसत आलो. त्याच्या परफॉर्मन्सने ऑडियन्सला झटका दिला. रिव्ह्यूअर्स म्हणाले, रितेशने इंडियन थ्रिलरमध्ये नवी डायमेन्शन निर्माण केली आहे. त्या दिवसापासून त्याला फक्त कॉमेडी स्टार नव्हे तर एक वर्सटाईल, डेंजरस, पॉवरफुल ॲक्टर म्हणून मान मिळाला. 2014 लाई भारी हा चित्रपट रिलीज झाला आणि महाराष्ट्रामध्ये भाऊ फीवर पसरला. डायलॉग्स, ॲक्शन, स्क्रीन प्रेझेन्स, रितेशनी मराठी सिनेमाला एक नवं युग दिलं. पुढे माऊली आला आणि रितेश या कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. आयफा, झी सिने, स्क्रीन अवॉर्ड्स
मराठी तारुण्य अवॉर्ड्स. पण पुरस्कारांपेक्षा मोठं काय? लोकांचं प्रेम. जेव्हा लोक म्हणतात हा माणूस मनानंही तितकाच सुंदर आहे, तेव्हा तेच त्याचं खरं अचीवमेंट. आत्ता आपण त्या गोष्टी पाहणार आहोत ज्याची तुम्हाला खूप उत्सुकता आहे. त्यांची घरे, लाईफस्टाईल आणि त्यांची संपत्ती. घरे, सिनेमॅटिक डिस्प्ले. वर्ली, सी फेसिंग अपार्टमेंट, ग्लास वॉल्स, ओशन व्ह्यू, लक्झरी इंटिरियर. लातूर, कुटुंबाचं विशाल घर. पुणे फार्म हाऊस, प्रायव्हेट हेवन, ग्रीनरी, पीस, नेचर. कार कलेक्शन, रस्त्यांवरील राजेपणा. हे फक्त वाहनं नाहीत, हा प्रवासाचा एक अभिमान आहे. टेस्ला मॉडेल एक्स, मर्सिडीज एस क्लास, BMW 7 सिरीज, रेंज रोवर वोग, ऑडी Q7. प्रत्येक गाडीमागे कथा आहे, स्वप्न पूर्ण झाल्याची. आत्ता आपण पाहणार आहोत ते एका फिल्मसाठी किती पैसे घेतात. बॉलिवूड फिल्मसाठी 3 ते 5 करोड, मराठी फिल्मसाठी 1 ते 1.5 करोड, ब्रँड एन्डोर्समेंट्स किंवा प्रमोशनसाठी 1 करोड प्लस. प्रोडक्शन हाऊस, बिग अर्निंग्स. त्यांची एकूण संपत्ती, टोटल नेटवर्थ 140 ते 160 करोड. त्याचा लाईफस्टाईल, तो देखील क्लासी, एलिगंट आणि सटल. जेंटलमॅन नाव फक्त दिलेलं नाही, कर्मानं कमावलेलं आहे. 9 वर्षांचं त्याचं गुप्त प्रेम, एकही कॉन्ट्रोवर्सी नाही, शून्य इगो, फक्त केअर आणि एकमेकांवर प्रचंड विश्वास. रितेश आणि जंगेलिया, बॉलिवूडमधली सर्वात प्युअर आणि पीसफुल जोडी.